आणि यानंतर आता पुण्यातनं एक धक्कादायक बातमी समोर येते। पुण्याच्या दौंडमधील दहिटणेमध्ये बिबट्यानं एका 11 महिन्यांच्या बाळाला चक्क उचलून नेल्याची घटना घडली आहे। तब्बल 18 तासांनंतर या बाळाचा आता मृतदेह सापडलाय। तर वन विभाग, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या पथकाकडून या बाळाचा गेल्या काही तासांपासून शोध घेण्यात येत होता आणि अखेर 18 तासांनंतर या बाळाचा मृतदेह सापडलाय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? बिबट्याने 11 महिन्यांच्या बाळाला उचलून नेलंय, काय सध्या त्या ठिकाणी परिस्थिती आहे? गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण असल्याचं कळत आहे। निश्चितच या परिसरात भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। काल पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास या 11 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं होतं आणि आपण पाहू शकतो या ऊसाच्या शेतीमध्ये काल 5:30 वाजल्यापासून सर्च ऑपरेशन, शोध मोहीम ही सुरू करण्यात आली होती। वन विभाग, त्यासोबतच यवत पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सर्व कर्मचारी आणि जे काही अधिकारी, स्थानिक नागरिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी काल दिवसभर, आज सकाळपासून या सर्च ऑपरेशनला सुरुवात करण्यात आली होती। आत्ताच जी काही माहिती मिळालेली आहे त्यानुसार हा जो काही मुलगा आहे तो आता सापडलेला आहे, मात्र मृत अवस्थेत हा मुलगा आता सापडलेला आहे। कारण 11 महिन्याचं हे बाळ होतं आणि याच परिसरातून या बिबट्याने या बाळाला उचलून नेलं होतं आणि त्यानंतर या बाळाचा शोध हा घेण्यात आला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतो या सर्च ऑपरेशनला यश जरी आलं असलं तरी सुद्धा हा बाळ मात्र मृत अवस्थेत या सगळ्या सर्च ऑपरेशनच्या टीमला सापडलेला आहे। पूर्ण प्रयत्न करण्यात आले होते की या बाळाला शोध मोहीम घेण्यात यावी, या मुलाला शोधण्यात यावं आणि अखेर या बाळ सापडणं। काय तुम्ही सर्च ऑपरेशन राबवलं होतं, काय नेमकं कालपासून हे सगळं शोध मोहीम सुरू करण्यात आली होती? बर, या सगळ्या याच्यात काय स्थानिक नागरिक देखील आहेत, त्यांची देखील मदत घेण्यात आली होती। काय नेमकं तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये सहभागी झाला होतात? काय घटना नेमकी काय घडली होती? वरिष्ठ अधिकारी आपण त्या जो काही बाळ आहे त्याचा जो काका आहे, चुलते आहेत, त्यांच्याशी बोलूयात। काय नेमकी काय घटना घडली होती आणि आता नेमकी काय? सर नका पाठ बाळाला नेलं होतं, उचलून आम्ही बघितलेले। तर त्यांची आता मनस्थिती नाहीये खरं तर या सगळ्या घटनेवरती बोलण्याची। आपण काही स्थानिक नागरिकांशी देखील या घटनेसंदर्भात माहिती घेऊयात। काय तुम्ही देखील या सध्या हृदयद्रावक प्रसंग खरं तर हा, योगेश, म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।